ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात करेंगे पनवेल की, जहां एक निजी अस्पताल में उपचाराधीन आरोपी राजकुमार महात्रे इलाज के दौरान भाग गया। आगे बात करेंगे पुणे की, जहां प्रधानमंत्री धन धान्य कृषि योजना का शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हाथों दूरदृश्य प्रणाली द्वारा संपन्न हुआ। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से करेंगे चर्चा। जस्टिस प्रोजेक्ट और इंडियन सोशल डिजाइन सोसाइटी के आयोजन में अंतर्राष्ट्रीय परिधान दिवस उत्साहपूर्वक मनाया गया। सोनिया बाई कन्या विद्यालय की 300 किशोर छात्राओं और छात्रों ने अग्रसेन चौक से दीपक चौक तक बाल विवाह, बाल हिंसा और किशोर अवैध वाहतूक के खिलाफ जन जागरूकता रैली निकाली। रैली के बाद जिला प्रोजेक्ट समन्वयक शंकर वाघमारे और समन्वयक सपना गजभिये ने बाल विवाह और बाल हिंसा रोकने के महत्व और बच्चों की सुरक्षा पर प्रकाश डाला। कार्यक्रम में डॉक्टर फरेहा सुल्ताना, शिक्षकगण, चाइल्ड लाइन सदस्य और स्वयंसेवक उपस्थित थे। लीडर अशोक बेलेकर और अन्य सामाजिक कार्यकर्ताओं ने कार्यक्रम को सफल बनाने में योगदान दिया। नमस्कार, मी शंकर वाघमारे, जिल्हा प्रकल्प समन्वयक, इंडियन सोशल वेलफेअर सोसायटी अकोला। काल 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यात आला। या दिवसाचं नेमकं उद्दिष्ट असं होतं की मुलींना ज्या भेडसावणाऱ्या गरजा आणि आव्हानावर प्रकाश टाकणारे आणि त्यांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या मानवी हक्कांच्या प्राप्तीला प्रोत्साहन देणे हा उद्देश नेमका या दिवसाचा होता। या दिवसाला आम्ही सावित्रीबाई फुले कन्या शाळा इथं जवळपास 300च्या वरती विद्यार्थी या कार्यक्रमाला सहभागी झाले। त्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ हे घोषवाक्य देऊन रेल्वेची सुरुवात केली आणि पूर्ण जवळपास दीपक चौक, अग्रसेन चौक या परिसरात पूर्ण रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये शिक्षक वृंद आणि इतर आमची टीम सुद्धा यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि आंतरराष्ट्रीय बालिका दिवस हा चांगल्या प्रकारे साजरा करण्यात आला। मुख्य उद्देश हाही होता की दिवसेंदिवस जे बाल अत्याचार शोषण वाढत आहे हे कुठेतरी थांबायला हवे आणि याची जागरूकता लोकांपर्यंत पोहोचायला हवी, हीच या दिवसाचा आमचा खास मुख्य उद्देश होता। अकोला से कैमरा पर्सन नरेंद्र वाडोनकर के साथ धनराज सपकाल की रिपोर्ट। कदीम जालना पुलिस स्टेशन में सरकारी वाहनों की नीलामी घोटाले का मामला सामने आया है। लाखों रुपए के जब्त वाहन महज 1.02 लाख रुपए में नीलाम किए गए। सामाजिक कार्यकर्ता साद बिन मुबारक ने वरिष्ठ अधिकारियों की संलिप्तता का आरोप लगाया है और मामले की याचिका हाईकोर्ट में दायर की है। सुनवाई 6 नवंबर को होगी। रिट पिटीशन दाखिल करी आपने क्या? हाईकोर्ट में मैंने जालना पुलिस ने जब कार्रवाई नहीं करने के बाद मैंने हाईकोर्ट में रिट पिटीशन दाखिल करा, जिसका नंबर 1235/2025 है और उसमें मैंने महासंचालक और विशेष पुलिस महानिदेशक को तकरार दिया था। कदीम जालने में जो पुलिस का माल चोरी जा रहा था तो वो उस पर कोई एक्शन नहीं लेने के बाद मैंने महासंचालक और विशेष पुलिस महानिदेशक को तकरार करने के बाद वहां से उनके लेटर आने के बाद भी कदीम जालना पुलिस ने, कदीम जालना पीआई ने और जालना एसपी सर ने इस पर कोई एक्शन नहीं लिए, जिसकी वजह से वो मुद्देमाल आज लाखों रुपए का प्रशासन का घाटा हो गया। और आज दूसरा जो कोई भी माल जो चोरी होता है पुलिस एक्शन लेती है और पुलिस के माल चोरी होने के बाद जिसकी पेट्रोलिंग थी उनको बचाने के लिए ये नीलामी करी गई 1,02,000 में, जबकि 12 लाख का माल था। तो मैंने इसके खिलाफ हाईकोर्ट में याचिका दाखिल करा और उसकी सुनवाई आने 6 नवंबर को रखी गई। साद बिन मुबारक, सामाजिक कार्यकर्ता। जालना से सी न्यूज संवाददाता शब्बीर पठान की रिपोर्ट। श्री क्षेत्र माहुर सारखनी में पार्टी प्रवेश समारोह के दौरान बंजारा समाज के कार्यकर्ताओं ने पूर्व मुख्यमंत्री अशोक राव चौहान का काफिला रोककर अनुसूचित जनजाति दर्जा और आरक्षण की मांग को लेकर नारेबाजी की। थोड़ी देर के लिए तनावपूर्ण स्थिति बनी, लेकिन पुलिस ने बीच बचाव कर उन्हें कार्यक्रम स्थल तक पहुंचाया। माझा मुद्दा एवढाच आहे की कोणालाही या बाबतीमध्ये काही भूमिका घेतलेली नाही आहे। तुमचं म्हणणं एवढंच आहे की सगळं बसवायचं असेल एकमेकांचे कुठे डिस्टर्ब न करता माझं मित्र आमचंही सर तोच म्हणणं आहे की आरक्षणासंदर्भात जे मूळचे आदिवासी आहेत त्यांच्या आरक्षणाला मात्र धक्का न लावता गैरवाहतूक आदिवासी ते चालू आहे। तिकडं तुमचं विरुद्ध बंजारा वर्सेस आदिवासी, पण आमची मागणी तर रास्ता आहे सर। त्यांचा मोर्चा होता, आंदोलनाचा मोर्चा होता, तसं तुम्ही व्हिडिओ बंद करा ना। नांदेड़ से सी न्यूज संवाददाता गणेश खड़से की रिपोर्ट।
महामानव भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर ने नासिक जिले के येवला स्थित भूमि पर 13 अक्टूबर 1935 को धर्मांतरण की घोषणा की थी। इस घोषणा का 13 अक्टूबर को 90वां वर्ष पूर्ण हो रहा है। जिस स्थान पर यह ऐतिहासिक घोषणा की गई, उस भूमि को आज मुक्ति भूमि के नाम से पूरी दुनिया में जाना जाता है। हर वर्ष की तरह इस बार भी 13 अक्टूबर को येवला की मुक्ति भूमि पर लाखों भीम अनुयायी महामानव को श्रद्धांजलि अर्पित करने के लिए एकत्रित होंगे। उनके स्वागत के लिए मंत्री छगन भुजबल के प्रयासों से 32 करोड़ रुपए की निधि से भव्य मुक्ति भूमि का निर्माण किया गया है। कई विकास कार्य पूरे हो चुके हैं, जबकि कुछ नए प्रकल्प प्रगति पर हैं। 13 ऑक्टोबर 1935 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी या येवल्यामध्ये येऊन धर्मांतराची घोषणा केली आणि हा परवाच्या दिवशी म्हणजे 13 तारखेला हा 90वा वर्धापन दिन साजरा होत आहे। महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या प्रयत्नातून जवळजवळ या ठिकाणी या मुक्तिभूमीवरती 32 कोटीची कामं झालेली आहेत। अद्यावत अशा इमारती या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत, स्तूप उभा राहिलेले आहे। हे करत असताना मी नम्र विनंती करतो की आदरणीय भुजबळ साहेबांच्या वतीने येवला तालुक्यातून जिल्ह्यातून नाही तर भारतामधून येणाऱ्या सर्व भीम सैनिकांचं या आदरणीय भुजबळ साहेबांच्या प्रयत्नातून या ठिकाणी येण्या जाण्याचा रस्ता असेल, त्यांची व्यवस्था असेल, पाण्याची व्यवस्था असेल, बाथरूमची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था असेल, अतिशय अद्ययावत अशी व्यवस्था आदरणीय भुजबळ साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मी आदरणीय साहेबांच्या वतीने नम्र विनंती करतो की येणाऱ्या सर्व समस्त भीम सैनिकांचं या ठिकाणी आदरणीय साहेबांच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। नासिक से सी न्यूज संवाददाता संजय की रिपोर्ट। पनवेल शहर के एक निजी अस्पताल में उपचाराधीन आरोपी राजकुमार महात्रे इलाज के दौरान भाग गया। यह घटना 10 अक्टूबर की शाम घटी। तलोजा पुलिस के कुठारी थाने की टीम मामले की गहन जांच कर रही है। जानकारी के अनुसार राजकुमार महात्रे पर सितंबर 2025 में प्राणघातक हमला किया गया था, जिसके बाद उसका इलाज पनवेल के निजी अस्पताल में चल रहा था। आरोपी और अनिकेत महात्रे के खिलाफ तलोजा पुलिस थाने में परस्पर हत्या के प्रयास का मामला दर्ज किया गया था। पुलिस आरोपी को अस्पताल से हिरासत में लेने की योजना बना रही थी, लेकिन उससे पहले ही राजकुमार महात्रे ने पलायन कर लिया। इस प्रकरण में तलोजा पुलिस उसकी गिरफ्तारी के लिए लगातार प्रयास कर रही है। ब्यूरो रिपोर्ट, सी न्यूज भारत, पनवेल। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के हाथों दूरदर्शन प्रणाली के माध्यम से प्रधानमंत्री धन धान्य कृषि योजना का राज्य स्तरीय शुभारंभ पुणे जिले के मध्यवर्ती सहकारी बैंक के सभागृह में हुआ। इस कार्यक्रम में कृषि मंत्री दत्तात्रेय भरने, विधायक बापू पठारे, कृषि आयुक्त सूरज मांडरे, कृषि संचालक विनय कुमार आपटे, रफीक नायकवाड़ी समेत अन्य गणमान्य लोग मौजूद थे। कृषि मंत्री दत्तात्रेय भरने ने कहा कि केंद्र और राज्य सरकार की योजनाओं के माध्यम से किसानों को आत्मनिर्भर बनाने का प्रयास किया जाएगा। इस वर्ष हुई अतिवृष्टि से प्रभावित किसानों के लिए सरकार ने अच्छा राहत पैकेज भी घोषित किया है। कार्यक्रम में प्रगतिशील किसानों को पुरस्कार देकर सम्मानित किया गया। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के दूरदर्शन प्रणाली के माध्यम से 42,000 करोड़ रुपए की कृषि योजनाओं का उद्घाटन संपन्न हुआ। पुणे से सी न्यूज संवाददाता विपुल साठे की रिपोर्ट। कंधार तालुका के उस्मान नगर में ग्राम सभा आयोजित की गई थी। उस ग्राम सभा में सरपंच और ग्राम सेवक के साथ मिलकर ग्रामीणों ने सर्वसम्मति से 15वें वित्त आयोग की दलित बस्ती सुधार योजना को मंजूरी दे दी है। स्वच्छता ग्रामीणों ने ग्राम सभा में गंभीर आरोप लगाए कि ग्राम पंचायत ने ऐसे कई कार्यों में 2 करोड़ 56 लाख रुपए का भ्रष्टाचार किया है। वहीं ग्राम विकास अधिकारी ने कहा कि ये सभी काम ग्राम पंचायत ने पूरे किए हैं और ग्रामीणों ने ग्राम सभा में कहा कि इन सभी कार्यों की जांच के बाद ही अन्य कार्य किए जाने चाहिए। उस्मान नगर की ग्राम सभा ऐसे कई मुद्दों के लिए काफी चर्चित रही है। सर, आज तुमच्या उस्माननगर ग्रामपंचायतीच्या वतीने आज तुमच्या गावात ग्रामसभा संपन्न झाली आणि त्या ग्रामसभेला तुम्ही उपस्थित होतात। आज या ग्रामसभेमध्ये काय ठराव पारित झाले, काय ठरावाला मंजुरी देण्यात आली, काय ठराव पास झाले? आज जी ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेचे ठराव आता मॅडम वाचन करून दाखवणार आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने 15 वित्त आयोगाचा आलेला निधी कुठं खर्च झाला, त्याच्यानंतर त्याची काय काय कामे झाली ते दाखवण्यासंदर्भात गावकऱ्यांनी त्या ठरावासंदर्भात ग्रामसेवकांना, ग्रामविकास अधिकाऱ्यांना प्रश्न विचारलेले आहेत। प्रोसिडिंग वर ते सगळे ठराव घेतलेले आहेत। मॅडमचं म्हणणं आहे की बाबा हे सांगण्याचा मला अधिकार नाही, अजून त्यांनी कोणत्याही प्रश्नाला अजून तरी उत्तर दिलेलं नाहीये।
सर, आज तुमच्या ग्रामपंचायतीवर गावकऱ्यांना असा आरोप केलेला आहे की तुम्ही 15व्या वित्त आयोगात जे कामं केलेले आहेत त्या कामामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असं गावकऱ्यांचं साफ म्हणणं आहे. तर त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? ज्या काही तक्रारी ग्रामपंचायतच्या बद्दल झालेल्या आहेत त्या संदर्भानं वरिष्ठांकडून चौकशी आदेश काढलेले आहेत. त्याच्यामध्ये चौकशी अधिकारी इंजिनियर आहेत, डेप्टी आहेत, विस्तार अधिकाऱ्यांची एक कमिटी आहे आणि गट विकास अधिकारी एक आहेत. आता त्यांनी भ्रष्टाचार झालाय झाला नाही हे सगळं काही स्वयंस्पष्ट लोकांच्या समोर होणार आहे. आणि लोकांची दुसरी गोष्ट की लोकांच्या ज्या काही कुशंका असतील ते ग्रामसभेमध्येच मांडतील लोक आणि या त्यांच्या शंकेचं उत्तर देणं ग्रामसेवकांनी आणि सरपंचांनी देणं बंधनकारक आहे. जे की आता तुमच्या समोर पत्रकारांच्या समोर देखील त्यांनी दिलेलं आहे. नाही, याकडे पाहण्याचा विषय आहे की ज्यावेळेस या कामाच्या ह्याच्याबद्दल तक्रारी आल्या होत्या त्या विषयाला अनुसरून मीटिंग मध्ये एक ठराव झालेला होता की बाबा या कामाच्या चौकशा झाल्याशिवाय कुठली देयक वगैरे देण्यात येऊ नये आणि त्याच विषयाला घेऊन आजपर्यंत हा विषय पुढे चाललेला आहे. त्याच्यावर चौकशा लागलेल्या आहेत. जे काय असेल ते चौकशा ती स्पष्ट होईल. तुम्हाला असं वाटतं का त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय किंवा पारदर्शकता काम झाले? भ्रष्टाचार झालाय, पारदर्शकता झाली हे काम त्याच्यामध्ये आपण डेप्टी पासून एक्झिक्युटिव्ह पासून पूर्ण जी प्रशासकीय यंत्रणा आहे ह्या एमबीआर रेकॉर्ड होती यांच्यापाशी आणि त्याच्यानंतर बिलिंग होती. तर त्याच्यामुळे या व्यवस्थेवरच मुळामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित होते. त्यामुळे आता पत्रकार बांधवांनी आपण त्या खोलावर जावं आणि हा झालेला विषय आहे की झालेला नाही आपण स्वयंस्पष्ट आपल्याला होईल. 3/10/2025 रोजी जाहीर प्रकटन काढून आम्ही जे ग्रामपंचायत मार्फत विषय ठेवले होते त्या विषय सर्व घेण्यात आले. त्यानंतर उपस्थित सर्व नागरिकांनी जे विषय मांडले त्यांचं वाचन करून दाखवू. पहिला विषय आम्ही जाहीर प्रकटन मध्ये ठेवलेले विषय मी वाचून दाखवते. पहिला, वृक्ष लागवड करण्यात यावी, बालविवाह रोखण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यात यावी, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत सहभाग घेणे, माझी वसुंधरा अभियानामध्ये सहभाग घेणे, मागील सभावृत्तांत वाचन करणे, एमआरजीचे लेबर बजेट तयार करणे आणि सिंगल यूज प्लास्टिकचे बंदी करणे हे होते विषय सूचीवरले विषय. त्यानंतर उपस्थित सभेमध्ये नागरिकांना मांडलेले विषय मी वाचले. मंजूर कामाचे झालेल्या खर्चाचे वाचन करण्यात यावे म्हणून त्यानुसार 2024-25 आणि 23-24 असं मागणी केली होती. त्याप्रमाणे मी वाचून दाखवतो आता तुमच्या समोर सोपऱ्याच्या करण्यात आलं. हे एमबी रेकॉर्ड वर असते. आता मला काही पाठ नसते. 2 वर्षापासून झालेले काम एमबी ची वाटल्यास तर छायांकित प्रत आणि एस्टिमेट मी देईल, पुरवठा करेल व्यक्तींना. 15व्या वित्त आयोगातील आपल्या ग्रामपंचायतला 4 कोटी रुपये निधी शासनाकडून प्राप्त झाला होता. या निधीचा विल्हेवाट आपल्याकडून कुठे करण्यात आला? मंजूर आराखडा हा दरवर्षी होत असते. त्यानुसार मंजूर आराखड्यातील कामं मासिक सभेमध्ये ठेवून मान्यता घेऊन त्यानुसार खर्च झाल्या मान्यतानुसार काम करण्यात आल्यानंतर सदरील कामाचे पूर्णत्वाचं प्रमाणपत्र आणि एमबी रेकॉर्ड झाल्यानंतर त्या कामाचे देयक देण्यात येतात. जे कामे आपण केलात ते गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ते संपूर्ण काम बोगसपणाने झालेलं आहे. आता ते बोगस झालंय की कसं झालंय हे मला ठरवता येणार नाही. सदरील काम हे तांत्रिक असते. त्यामुळे त्याच्यावर नेमलेले इंजिनियर मार्फत एमबी रेकॉर्ड होते. एमबी रेकॉर्ड झाल्यानंतर सदरील देयक देण्यात यावे असं मान्य गट. मॅडमने म्हणलेले आहेत की गावात कामे झालेत. मॅडमने म्हणले कामे झालेत, बल्बाचे असो कशाचे असो. माझ्याकडे पुरावे आहेत आणि तुम्ही जाऊन गावाची चौकशी करू शकता की त्यांनी लाखो रुपयाची बिल उचलले आहेत. 2-2 लाख रुपयाची स्वच्छतेसाठी सगळ्यांसाठी बिल उचलले आहेत. हे तर त्यांनी उचललेले आहेत आणि त्यांनी कोणतंच काम केलं नाही. मॅडमनं 2021 असो 22 असो का 23 असो मॅडमनं फक्त बिल उचलायची कामं केलेली आहेत. त्याच्यावर फक्त कागदपत्री त्यांनी बिल उचलायचे काम केलेत आणि गावाच्या विकासासाठी त्यांनी कोणताच काम केलं नाही ना कोणताच बल्ब नाही. शासनाच्या निदर्शनास तुम्ही 100 बल्बचा बल्ब बसू शकता गावावरी आणि खाली उजेडच नाही. फक्त ते नावासाठी बल्ब बसवलेत गावात, ते 2021-22 साठी.
नावासाठी नंतर त्यांचा शासनाचा निधी त्यांनी उचलला, 3 लाख असो 2 लाख असो, मात्र बल्बाचा एकही तुम्ही जाऊन बघू शकता की आता एकही बल्ब नाही, बस त्यांना झालं गावात झालं. मॅडम हा टाळाटाळ करत आहेत मॅडम. तुम्ही ग्रामपंचायतची जाऊन बघू शकता की स्वच्छता कशी आहे. आता तुम्ही जाऊन बघू शकता की पूर्ण खराब झालेली आहे आणि त्यांच्यावर सुद्धा त्यांनी बिल उचलले आहेत. आता तुम्हीच विचार करा की मॅडम काय विकास करतात आणि काय कागदपत्रे करतात मॅडम. उस्माननगर मध्ये झालेल्या विविध विकास कामाची सगळे देयक हे कागदावर दाखवून गावातील सर्व कामाचे बोगस काही आणि न काम करता काही बिल उचलण्यात आले. बिल ग्रामसेवक आणि सरपंच याच्याच खात्याला पडतात. बिल सरपंच आणि ग्रामसेवक हेच काढणार आहेत आणि विस्तार अधिकारी आणि इंजिनियर यांची मिलीभगत असल्यामुळे पूर्ण बिल बोगस हे उचललेले आहेत. कामाची चौकशी झाल्यावर खरं काय कळल. मॅडम तर आता कागदावर दाखवणारच आहेत की आम्ही बिल दिलेत, बीडीओची सही झाली, विस्तार अधिकाऱ्याची सही झाली, हे तर दाखवणार आहेत. पण त्याचे काम झालेल्या कामाची चौकशी होणं हे जरुरी आहे. कारण का काम झालंय न झालंय गावालाही माहित आहे, त्यालाही माहित आहे. जलजीवन मिशन मध्ये JJM मध्ये 3 कोटीचं काम गावामध्ये झालं. 3 कोटीचं संयुक्त पाणी पुरवठा, 3 कोटीचं काम. 3 कोटीच्या कामाचा लेखाजोखा बी नाही याच्याकडे कुठलंच नाही. तर पाणी पुरवठ्यावर एवढा खर्च होऊन सुद्धा गावाला पाणी मिळालं नाही. तरी मी ग्रामपंचायतला अर्ज दिला की बाबा हे काम बोगस आहेत. तर मंथली मीटिंग मध्ये 10 सदस्याविरुद्ध 1 असा ठराव पारित झाला. ते ठराव बीडीओला पाठवला. बीडीओनं कामाच्या देयकासाठी समजा देण्यासाठी चौकशीचा अहवाल चौकशी समिती नेमली. त्या समितीला अजूनही 2025च्या 6 तारखेला मी दिलेला होता 6व्या महिन्यामध्ये. त्याच्यामध्ये चौकशी अजूनही झालेली नाही. आज ग्रामसभेमध्ये ठराव पारित झालेले आहेत. मॅडम कागदाचं उत्तर कागदाने द्यायला, पण गावात वास्तविक कामं झालेले नाहीत. नांदेड़ से सी न्यूज संवाददाता दिगंबर जी तेलंगे की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।